आई आय नो माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली आणि मी रोज देवाकडे प्रार्थना करतो की मला लवकरात लवकर बरं करो, पण प्लीज आई काहीतरी बोला. मला माहित होतं आई जयंतला नक्की सुनावी. आता तुम्ही जे बोललात तेच मला तुम्हाला म्हणायचं. म्हणजे मी आता बरी आहे आणि तुम्ही पण लवकर बरे व्हा. दोघेही आपण आता बरे होऊया. काही काळजी करू नका. जस्ट गेट वेल सून. किती विचार करताय तुम्ही. तुम्ही जावई आहात आमचे, मुलासारखे आहात. तुमच्यावर कसं रागवणार आम्ही, नाही का हो? सगळं मनातून काढून टाका, सगळं ठीक होणार बघा. करू दे ना मला पूजा. भावना, आपण स्वतःला त्रास करून घेऊन का करायची पूजा? का करू नये मी पूजा? आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं असं कुठल्या बायकोला नाही वाटणार. त्यामुळे मला पूजा करायचीच आहे. आणि त्यात काय? त्यात काही नाही, पण तुम्ही करता ना माझे सगळे हट्ट पूर्ण, मग करू दे ना मला पूजा. ऐक, आपण एक काम करूया, मी घरी वडाचा रोपटा आणतो, हं? तू त्याची पूजा कर आणि त्याच्यानंतर तेच रोपटं आपण बाहेर कुठल्या तरी मोठ्या जागेवरती लावू. हा, म्हणजे कसं तुझी पूजा करण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि तुझी फार दगदगही होणार नाही. चालेल तुला? अजून एक, आपण त्या बाकीच्या बायका आहेत त्यांना सुद्धा तू इकडे बोलव ना. म्हणजे कसं एकत्र सामूहिक वटपौर्णिमेचा आपण सण असा साजरा करू शकतो. वा, ही छान आयडिया. म्हणजे या वर्षी आपण टिपिकल वटपौर्णिमा साजरी करायची नाही. टिपिकल साजरी करायची म्हणजे म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? ते तुम्हाला उद्याच कळेल ना. ठरलं तर मग या वर्षी आपण सामूहिक वटपौर्णिमा साजरी करायची. मॅडमचा समाजसेवेचा पुढं अजूनही गेलेला दिसत नाही. ठीक आहे भावना, तू बोलव सगळ्या बायकांना. माझा प्लॅन पण रेडी आहे. येणाऱ्या प्रत्येक बाईला असं भरघोस गिफ्ट देईन ना मी की सगळ्या बायकांना असंच वाटलं पाहिजे नीलांबरीने त्यांना श्रीमंत केलंय. यावेळी सुद्धा ही नीलांबरीच बाजी मारणार. लक्ष्मी, तुझ्याकरता एक गिफ्ट आहे. कसा फोटो? किती सुंदर फोटो आहे. हो ना? अगं काय झालं, रात्री मी आपला सहज खिडकीतनं बाहेर बघत होतो आणि असं बघता बघता नजर अशी सहज वर गेली आकाशात आणि पाहिलं ग, ढगांच्या आडून चंद्र हळू 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 असं बाहेर येत होता. इतका सुंदर दिसत होता ना, मला मोह आवरला नाही. फोटो काढला हा आणि म्हटलं माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे, तिला चंद्राजवळ मी नेऊ शकत नाही, पण चंद्राला तिच्याकडे तर आणू शकतो, म्हणून हे गिफ्ट. तुम्हाला सुचू शकतंय असं, पण खूप सुंदर फोटो आहे. अगदी पौर्णिमेचा चंद्र. अगं लक्ष्मी, पौर्णिमा काल नव्हती, उद्या आहे. अरे देवा, उद्या वटपौर्णिमा आहे. काही करून घरी जायलाच हवं. अरे काय म्हणतोय पेशंट? ठीक आहे, तब्येत तर छान दिसते. मला खरंच बरं वाटतंय डॉक्टर. मला आज डिस्चार्ज देता का मग तुम्ही? लक्ष्मी, अरे घाई काय आहे तुला? हे बघ, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही की आता तू हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नाहीये, तू ठणठणीत बरी आहेस, तू घरी जाऊ शकतेस, तेव्हा आणि तेव्हाच डॉक्टर डिस्चार्ज देणार आहेत. कळलं? घाई करू नको. मी नाही घाई करत, ते म्हणाले ना आता मी बरी दिसते ना. अरे दिसतेस, तू चांगलीच दिसतेस, पण म्हणून काही डिस्चार्ज द्यायचं म्हटलेलं नाहीये त्यांनी. नशीबवान आहात तुम्ही. खूप प्रेम करणारा जोडीदार भेटलाय तुम्हाला. दिवस रात्र तुमच्या उशाशी होते आणि तुमची काळजी घेत होते. तुम्हाला बरं वाटावं म्हणून खूप धावपळ केली त्यांनी. आहेच मी नशिबान. आणि मी घरी गेले ना डॉक्टर, तरी हे खूप काळजी घेतील माझी. खरंच, म्हणून म्हणते मला घरी जाऊ दे. ठीक आहे, मग आजच डिस्चार्ज देतो. पेशंटचा एवढा उत्साही आहे तर आम्ही काय बोलणार, पण हायगाय चालणार नाही. सगळी पथ्य पाळावी लागतील. तर त्याची अजिबात काळजी करू नका. तुम्ही सांगितलेली पथ्य मी तोंडपाठ केलेली आहे. हा, सगळी पथ्य ही व्यवस्थित पाळेल, मी शब्द देतो. आणि मी यांचं ऐकेन, आम्ही शब्द देतो. तुम्ही आहात तर ठीक आहे. मी आता सिस्टरशी बोलतो आणि डिस्चार्ज फॉर्मॅलिटीज चालू करतो. ओके, थँक्यू डॉक्टर. झालं खुश आता? येस.
वेंकी दादा कोण आलंय बघ. छान आहेत. हो छान आहेत. बरं तुम्ही बसा आता, मी कॉफी आणते. तू आणशील? अरे कशाला मी बरं. मग असं अचानक काय झालं काकूंना? आणि आता कशा आहेत त्या? अरे आता बरीच बरी आहे ती. इनफॅक्ट डॉक्टर म्हणाले लवकरच डिस्चार्ज पण मिळेल. आणि बरं जयंतचं काय? आपण ठरवलेला प्लॅन तर वाया गेला. आता काय करणार आहेस तू? तेच तर रे. दादा आला. थँक्यू. थँक्यू दादा. विश्वा, व्यंकी दादाला जरी ऐकू येत नसलं तरी त्याला लिप रिडिंग करता येतं. त्यामुळे आता आपल्याला असंच बोलावं लागणार आहे. वेंकी दादा छान झालीये. मस्त. चालेल असंच बोलू मग. जयंतचं काय करावं मला काहीच कळत नाहीये. एवढं तर माहितीये की मी आणि व्यंकी दादा त्याला एकत्र दिसलो की तो ट्रिगर होतो, पॉझेसिव्ह होतो. पण आता त्याला काय झालंय मला कळतच नाहीये. म्हणजे जर का तो ट्रिगर झाला तर त्याला वेळ लागले हे मला सिद्ध करता येईल. कितीही राग आला ना तरी स्वतःला कंट्रोल करतोय तो. मला असं वाटतं हे सगळं तो मुद्दाम करतोय. कदाचित त्याला डाऊट आलाय बहुतेक. जानू मला नाही वाटत त्याला डाऊट आला असेल. नाहीतर कन्फ्रंट केलं असतं ना त्याने. बरं डॉक्टर येऊन गेले का? काय म्हणाले डॉक्टर? तो आणखी एक कॉफी हवी आहे का असं विचारतोय. हां मलाही चालेल. वेंकी दादा मला पण कॉफी. हा